विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 ते अडीच महिन्यापूर्वी एस-टी महामंडळाचे 2 परिपत्रक आलेलं होतं. त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं, की एस-टी महामंडळामध्ये चालक, वाहक आणि विविध सहाय्यक यांची पदे एकूण 17,450 जागांसाठी भरती केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेली नाही. तर विद्यार्थ्यांचा मला वारंवार येणारे 2-3 प्रश्न आहे. पुस्तके कोणती घ्यावी? टेस्ट सीरीज घ्यावी का? कोणाची बॅच वगैरे घ्यावी का नाही? कोणत्या प्रकारे अभ्यास करावा? ही भरती कंत्राटी होणार आहे की पर्मनंट भरती होणार आहे. सोबतच महत्त्वाचा पॉइंट म्हणजे याच्यामध्ये परीक्षा होणार आहे की नाही. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्व अपडेट्ससाठी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉइन करून घ्यायचा आहे. सर्व प्रश्नांची डिटेल्समध्ये फक्त 2 मिनिटामध्ये उत्तर देणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी ही साईट ओपन केलेली आहे. एस-टी महामंडळाची जी ऑफिशियल एकच वेबसाईट आहे ती ओपन मी या ठिकाणी केलेली आहे. सर्व माहिती इथे बघायला भेटेल. आता या ठिकाणी इथे आता काही विद्यार्थी येथे जाऊन बघतात जाहिरात आली आहे की नाही. तर जाहिरात त्यांच्या या ठिकाणी प्रमोशनसाठी ही जाहिरात येथे दिली जाते. ती वेगळी जाहिरात असते आणि भरती प्रक्रियेची जाहिरात हा इथं 2 प्रकारे जाहिरात याच्यामध्ये दिली जाते. निविदामध्ये या ठिकाणी टेंडर वगैरे ते असतात, परंतु मेन भरती प्रक्रिया जी असते, ते इथं एक ऑप्शन दिलेला आहे भरती प्रक्रिया. बघू शकता इथं भरती प्रक्रिया आहे. इथं मी गेलो या ठिकाणी बघू शकता, इथं बघू शकता ई-भरतीवरती जर गेलो, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इथं रिस्पॉन्स येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील माहिती देखील मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे आणि भरती प्रक्रियेच्या या टॅबवरती जर गेलो, तर बघू शकता हा टॅब येथे ओपन होत आहे. सर्व माहिती आणि हे या ठिकाणी बघू शकता पुणे विभागाची निवड यादी त्याच्यानंतर पुणे विभागाची अतिरिक्त निवड यादी, पुणे विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ही संपूर्ण जी भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे, ही संपूर्ण किती जुनी माहिती आहे. 2019 च्या भरती प्रक्रियेची ही सर्व जुनी माहिती आहे. त्याच्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या अजून कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. आता विद्यार्थी मित्र मला अनेक विद्यार्थी कमेंट्स करतात, मेसेज करतात, कॉल करतात, की ही जाहिरात कधी येईल? कंत्राटी होणार आहे का? याच्यामध्ये परीक्षा होणार आहे की नाही? तर डिटेल्समध्ये सांगणार आहे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता इथे 1 मिनिटामध्ये इथे माहिती बघू शकता. आता इथे सर्व माहिती मी इथे सांगितलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या अजून जाहिरातीचं कोणत्याही प्रकारचा अपडेट वगैरे परिपत्रक येथे वगैरे आलेलं नाही. आता डायरेक्टली मेन मुद्दा आहे तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे. विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न आहे, ही भरती कंत्राटी होणार आहे का? तर 100% ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. एकदम कमी पेमेंट असतं. 8-10 हजार रुपये याच्यामध्ये पेमेंट दिलं असतं. 6-7 हजार देखील याच्यामध्ये पेमेंट दिलं जातं एकदम कमी किमतीमध्ये आणि ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. पर्मनंट भरती होणार नाही. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा येथे मी सांगतो, की परीक्षा होणार आहे की नाही? तर आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. जे चालक असते ना, चालक त्यांना या ठिकाणी अनुभवाची आवश्यकता असते. 3-4 वर्ष त्यांचा 3 वर्ष कमीत कमी 2 वर्ष अनुभव असला, त्यांना डायरेक्टली घेतलं जातं याच्यामध्ये आणि ते देखील कंत्राटी पद्धतीनेच घेतलं जातं. त्याच्यानंतर पुस्तके, टेस्ट वगैरे घ्यावी का? आता तुम्ही एक विचार करा, परीक्षा होणार नाही, भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे, तर पुस्तके, टेस्ट, बॅच आता कोणत्याही प्रकारची घेण्याची गरज नाही. कारण मिळालेल्या माहितीनुसार ही पदभरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि याच्यामध्ये परीक्षा देखील होणार नाही, अशी माहिती भेटलेली आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा जो दुसरा प्रश्न आहे, याच्यामध्ये या ठिकाणी मी म्हणजे दुसरा प्रश्न नाही, माझ्या मनाने मी सांगेल, की या भरतीच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गट ड च्या, गट क च्या अनेक 2026 मध्ये येत्या 3-4 महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या जाहिराती येणार आहे. जागा देखील चांगल्या असणार आहे. 2-3 महिने अभ्यास करून तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्शन घेऊ शकता. त्याच्यामुळे ही कंत्राटी पदभरती आहे आणि इकडे जास्त वेळ देऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे. बाकी जाहिरात आल्याच्या नंतर जी कशी आहे वगैरे तुमचा अभ्यास तर सरळ सेवेचा चालूच असणार आहे. त्याच्यामुळे लगेच या पदभरतीकडे काही लक्ष देऊ नका. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढीच अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.